हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरेज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. खरंच असंच झालं होतं माझ्यासोबत. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायला जाते तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात. त्यानंतर आता छोटं बाळ आपल्याला म्हणल्याच्या नंतर तर हे प्रॉब्लेम सतत चालूच असतात. भयंकर पाऊस चालू होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. मला व्हॉइस ओव्हर करून अपलोड करताच आला नाही, कारण की पिल्लू आजारी असल्यामुळे मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागलं. जवळपास 8 ते 10 दिवस त्याच्या हाताला सिरिंज होती आणि पिल्लू 3 दिवस ॲडमिटही होता. त्यानंतर हा दादा सकाळ सायंकाळ येऊन त्याला अँटीबॉडीचे डोस देत होता. आता तुम्हाला माहितीच आहे की ही आपण मोठे माणसं ही हाताला सिरिंज जास्त वेळ टिकूनही ठेवू शकत नाही, म्हणजे किती आऊट होण्याची भीती असते. पण पिल्लूने ती यावेळ कव्हर केली. जवळपास 8 दिवसही हाताला सिरिंज असताना त्यांनी ती आऊट होऊ दिली नाही आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये तो डोसिंग घेत होता. या दादाचे खूप खूप थँक्यू, कारण की हा दादा सकाळ आणि सायंकाळ 2 टाईमचे डोस अगदी पावसामध्ये भिजत येऊन त्याला देत होता. कारण की आता भयंकर पाऊस होता, खूप थंडी होती, पिल्लूला बाहेर नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे अशी आम्ही अरेंजमेंटच केली होती की दादाला घरी बोलवलं होतं. दादा ते काम मस्तपैकी पूर्णही करत होता. जसा दादा येत होता तसा तो बघून दादाचं चांगलं बारकाईनं ऑब्झर्वेशनही त्यानं केलं होतं. आणि जेव्हाही दादा यायच्या आधी 10 मिनटं तो आधीपासूनच विचारायचा की मम्मी त्रास तर होत नाही ना, त्रास तर होत नाही ना म्हणून. पण काय आता थोडा बहुत त्रास तर होणारच झाला. आता जवळपास 8 दिवस हाताला सिरिंज असल्याच्या नंतर आज दिवस येतो फायनली ही सिरिंज काढण्याचा. त्यामुळे पिल्लू खूप मस्त आनंदी होता, कारण की आज त्याच्या हाताची सिरिंज निघणार होती आणि थोडीशी भीती होती की काढताना परत ब्लड निघेल म्हणून. पण या दादाने ती सिरिंज खूप हळूनं काढली, त्याला कळालंही नाही आणि त्याच्या हाताची सिरिंज आज फायनली निघाली होती. आता बघू शकता तुम्ही, जेव्हाही हा दादा येत होता तेव्हा तो बारकाईनं त्या दादाचं ऑब्झर्वेशन करत होता. आणि जसाही पिल्लू ठणठणीत झाला त्यानंतर दादा कसा घरात येत होता आणि कसं इंजेक्शन देत होता त्याचीच ॲक्टिंग तो करायला लागला. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.